जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा घेत आहे। महाराष्ट्र शासनानं तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी 3 ऑक्टोबर 2024ला रोजगार सेवकांच्या फिक्स मानधनासाठी शासन निर्णय पारित केला होता, परंतु आजपर्यंत त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही। आणि आमची सरळ मागणी आहे की हे सध्या अधिवेशन चालू आहे, आर्थिक अधिवेशन, या अधिवेशनामध्ये या मानधनाची तरतूद व्हावी व बीड जिल्हा प्रशासनाने आमचं 16 महिन्याचं मानधन आजपर्यंत दिलेलं नाही, थकवलेलं आहे। आणि पूर्ण अर्धवेळ रोजगार सेवकांना पूर्णवेळ काम करून घेऊन किरकोळ कारणामुळे रोजगार सेवकावरती आज कार्यवाही होत आहेत, सेवा समाप्तीचे कार्यवाही या ठिकाणी होत आहेत। म्हणून आम्ही या निषेधार्थ या ठिकाणी मोर्चा काढत आहोत। पुढचं पाऊल काय राहील? च्या मागण्या मान्य झाल्या नाही आणि कसल्याही प्रकारची तरतूद केली नाही तर VBG रामजी जी शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे ती आम्ही इथून पुढे आम्ही त्याच्यामध्ये काम करणार नाहीत। आम्ही शासनाच्या कुठल्याही आदेशाचं पालन करणार नाही, कारण की 16 महिन्यापासून मानधनापासून वंचित ठेवायचं, शासन निर्णय काढून घ्यायचा, मतं घ्यायचे आणि मोठमोठे मेळावे घ्यायचे आणि परत त्या निर्णयाची अंमलबजावणी नाही करायची, ही सरळ आमची फसवणूक आहे। आम्ही या फसवणुकीच्या विरोधामध्ये सातत्याने आंदोलन करत आहोत।